मित्रांनो, भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य कोणतं हा प्रश्न गड व परीक्षा 2021 मध्ये विचारला होता. या प्रश्नाचे पर्याय पाहूया. केरळ, हिमाचल प्रदेश, गोवा आणि आसाम. आणि याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. आसाम या राज्यामध्ये नैसर्गिक वायू आणि खनिज तेल याचं उत्पादन घेतलं जातं. ठीक आहे. आसाम हे भारतातलं सर्वात जुनं तेल उत्पादक राज्य आहे, जिथं 1889 मध्ये पहिली तेल विहीर ही खोदण्यात आली होती. त्याचबरोबरीने आसाममधील नाहरकटिया, मोरान हुग्रीजन या महत्वाच्या ठिकाणी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आढळतात. याचबरोबरीने आसाममधील जे नैसर्गिक वायूचं उत्पादन होतं त्याचा वापर हा वीज निर्मिती आणि खत उद्योगासाठी केला जातो. याच्या व्यतिरिक्त भारतामध्ये आणखीन बऱ्याच ठिकाणी आपल्याला तेल उत्पादक राज्य किंवा तेल उत्पादक क्षेत्र ही पाहायला मिळतात. यामध्ये प्रमुख असेल ते म्हणजे बॉम्बे आहे. अरबी समुद्रात म्हणजेच महाराष्ट्राच्या शेजारी असणारं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तेल उत्पादन हे केलं जातं. याच्यानंतर गुजरात राज्यामधील अंकलेश्वर आणि जे काही खंबातचं आखात आहे त्या आखातामध्ये देखील महत्वाची तेल उत्पादक क्षेत्रे ही आढळतात. याचबरोबरीने राजस्थान जिल्ह्यातील बाडमेर जिल्ह्यात तेल साठे हे अलीकडच्याच काळामध्ये आढळलेले आहेत. तर कसा वाटला हा प्रश्न? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा.